सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नाही, सभागृहात लक्षवेधी मांडायची संधी मिळत नाही। शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी हे वक्तव्य केलंय। या संदर्भात शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी आहेत। त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्यांना किती वेळ मिळाली, त्या प्रश्न विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतले का, काय गांभीर्य होतं हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। हे जे आदिवासी असतील, आदिवासी विद्यार्थी असतील, महिला असतील, यांचे प्रश्न मांडण्यासाठी सातत्याने पोटतिडकीने वेळ मागता, ती वेळ पुरेशी मिळते का? कारण 7 दिवसाचं अधिवेशन आहे। या 7 दिवसामध्ये किती वेळ मिळाला, वेळ मिळाल्यानंतर ती भावना, तुमचे जे मुद्दे होते ते मांडण्यासाठी तो तुम्हाला वेळ पुरलाय का? नाही, 7 दिवसामध्ये फक्त आज बोलायला मला भेटलं, तो बी या विषयावर बोलण्याची संधी भेटली। आम्ही लक्षवेधी टाकल्या ते सुद्धा लागले नाही, म्हणून आम्हाला कुठेच कोणत्या अयोध्यावर बोलण्याची संधी भेटली नाही। फक्त आज बोलताना एवढंच विषय होतं की आमच्या या मुलांना टेमावर तुम्ही त्यांना डीबीटी द्या, नेता डीबीटी रद्द करा आणि पूर्वी प्रमाणे द्या, असं मी मागणी केली आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आदिवासी विद्यार्थी असतील, महिला असतील, यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत। विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा, तिथे त्यांचा राहण्याचा, खाण्याची जी सोय केली जाते ती त्यांना वेळेवर मिळाली पाहिजे। मात्र असं न होता त्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होते, असं मत जे आहे ते पाडवी यांनी इथे व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।